नव्हता। मंत्री मंगलप्रभात लोढा यांची प्रतिक्रिया। कोणत्याही परिस्थितीमध्ये कबूतरखान्यावरील ताडपत्री हटवणार नाही। कोर्टाचा पुढील आदेश येईपर्यंत कबूतरखाने बंदच राहणार। आंदोलनानंतर सुद्धा मुंबई महापालिका आपल्या निर्णयावर ठाम। वंतारा प्रशासनाने मागितली कोल्हापूरकरांची माफी। कोल्हापूरकर आणि जैन धर्मीयांच्या भावना दुखावण्याचा आमचा कोणताही हेतू नव्हता। कोर्टाने आदेश दिल्यास महादेवी हत्तीणीसाठी नांदणी मठामध्ये पुनर्वसन केंद्र सुरू करू। वंताराची प्रसिद्धी पत्रकामधून माहिती। वंतारा व्यवस्थापनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत मुख्यमंत्री फडणवीसांची चर्चा। महादेवी हत्तीण नांदणीमध्ये पुन्हा आणण्यासाठी सरकार याचिका करणार। महाराष्ट्र सरकारच्या याचिकेत वंताराचा देखील सहभाग। बच्चू कडू यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट। भेटीवेळी मनसेचे नेते बाळा नांदगावकर देखील उपस्थित। बच्चू कडूंकडून मराठवाड्यामधल्या शेतकरी यात्रेचं राज ठाकरे यांना निमंत्रण। निवडणुकीसाठी व्हीव्हीपॅट मशीन नसेल तर निवडणूक घेण्यापेक्षा भाजप कार्यालयामध्ये शिक्के मारा। ईव्हीएम मशीन असेल तर कशाला निवडणुका लढायच्या अशी भावना निर्माण होते। बच्चू कडू यांची प्रतिक्रिया। आर्थिक साठेंच्या नियुक्तीशी भाजपचा संबंध नाही। भाजप प्रवक्ते केशव उपाध्येंची प्रतिक्रिया। तर केशव उपाध्ये यांच्याकडून न्यायमूर्ती बहरुल इस्लाम यांच्या नियुक्तीचं उदाहरण। पंतप्रधान मोदींच्या हस्ते कर्तव्य भवन 3चं उद्घाटन। गृह मंत्रालय, परराष्ट्र मंत्रालय, आयबीचं कामकाज कर्तव्य भवन मधून चालणार। इतर महत्त्वाची मंत्रालय कर्तव्य भवन मध्ये शिफ्ट करण्यात आली आहे।